महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रतिमेला त्रिवार अभिवादन करतो. सर्व पूज्य म्हणतेजी यांना मी वंदन करतो. एक सुंदरशी कल्पना एक आठवड्यापूर्वी आंबेडकर भवनमध्ये सर्व पूजेजींनी मला सांगितलं आणि कल्पना ऐकून मी देखील संमती दर्शवली की अशा प्रकारे जर मुंबईमध्ये कार्यक्रम होतो, मुंबईमध्ये झालेला कार्यक्रम देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा मॅसेज. आज आपण त्या दिवशी वैशाख पौर्णिमेच्या रात्रीला लाखभर दिवे आपण पेटवणार आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संदेश संपूर्ण देशाभरामध्ये जातो. जिथे नद्या नाले असतील, समुद्र असेल, तिथे देखील आपण त्यांना विनंती करतो. बौद्ध धर्मीयांना भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून, भंतेजींच्या माध्यमातून की अशा प्रकारचा कार्यक्रम देशाभरामध्ये व्हावा. फक्त चैत्यभूमी नाही, तर चैत्यभूमीचा संदेश, धम्माचा संदेश हा संपूर्ण देशाभरामध्ये जावा. हां, तुम्ही कोकणवाले कोकणामध्ये करा. कोकणामध्ये समुद्र खूप मोठा. दिव्याबद्दलची मी भंतेजींना संपूर्ण कल्पना विचारली तर दिवे हे एन्व्हायरमेंटली आहे, इको फ्रेंडली ज्याला म्हणता येईल, की ज्याच्याने प्रदूषण होणार नाही, समुद्र घाण होणार नाही, अशा प्रकारचे दिवे थायलंडमधून भंतेजी आणणार आहे. आणि एक चांगली सुरुवात वैशाख पौर्णिमेची, जी भूमी बुद्धाची जन्मभूमी कर्मभूमी आहे, या भूमीमधून हा मेसेज जावा. जे दीप उत्सव करता आहेत जगामध्ये, याच त्या जगातील पौदांना देखील दाखवण्याचा प्रयत्न असेल की भगवान बुद्धाचा देखील जयंती वैशाख पौर्णिमा भारतामध्ये चांगल्या प्रकारे आज सुरुवात झाली. हा प्रयास आहे, येणाऱ्या काळामध्ये हा वाढत जाईल. आज लाखो लोक आहेत, उद्या करोडो लोक ह्याच्यामध्ये सामील होतात. आणि जे पूर्वी आमचं होतं ते दुसऱ्यांनी हिरावून घेतलेला, त्यांना सांगण्यात येईल की दीपमहोत्सव हा बौद्धांचा. आजही ज्या लेण्या बघितल्या जातात, मी तळ्याचा, कोकणामध्ये माणगावच्या तळ्याचा उल्लेख करेन. भाई गिरच्या जवळ बसलेत म्हणून करतो. कोकणातल्या या तळ्या येथील सुंदरशा असे केव्ज आहेत आणि ह्या केव्जमध्ये असे स्तंभ आहेत. त्या स्तंभाला बारीक बारीक म्हणजे पंख्या लावता येईल, ते अशा पंख्या त्या ठिकाणी काढतात. हे 3 ठिकाणी तळ्या इथे मी बघितलेला आहे. त्याच्यावरून अनुमान येतं की दीपमहोत्सव हा बौद्धांचा. आज जो सेलिब्रेशन करता आहे तो देखील संदेश जायला पाहिजे. भगवान गौतम बुद्ध जेव्हा त्यांच्या घरी आले तेव्हा त्या शहराने दीप उत्सव साजरा केला होता. त्याचे दाखले आज आपल्याला मिळत आहे. म्हणून जे आपल्याकडून हिरावून घेतलं होतं ते पुन्हा घेण्याचा आपला प्रयास आहे. ज्यांचं काहीच नाही या देशाला योगदान ती लोक आज म्हणताय आम्ही दिलं, तर बौद्ध धर्मीयांचं आहे. आज आपणाचा प्रयास आहे. कोणाशी कॉम्पिटिशन्स नाही, परंतु आम्ही आमची सुरुवातच्या पूर्व धरोहरावरून आम्ही सुरुवात करतो. मी सर्व भंतेजींचं पुन्हा एकदा स्वागत करतो. एक सुंदरशी कल्पना इतक्या वर्षामध्ये आम्हाला कळली नाही, ही आपण सुरुवात करून देता. येणारी पिढी आपल्या पुन्हा राहील. बाबा ही सुरुवात झाली, ते पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीमधून सुरुवात झाली. म्हणून आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय भीम, जय श्री.